हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर बरेच दिवसांनी मी व्हिडिओ शूट करत आहे. कारण पण तसंच आहे, मोबाईलचा जरा बिघाड झाला होता. तर मोबाईल आणला नाही मी व्हिडिओ करण्यासाठी आणि घरात लागतच होता, तो बिघडला. तर म्हटलं चला आजपासून सुरुवात करावी. तर आज वार आहे रविवार आणि उद्या आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर मी निघाली आहे माझ्या माहेराला, सगळ्याच बहिणी निघाल्या असतील. तर निघण्याच्या आधी आहे बघा, भाजी केलेली आहे आणि चपात्या केलेल्या आहेत भरपूर अशा. कारण का मी आता आज गेले रविवार, उद्या सोमवार, उद्या जर यायला जवळजवळ संध्याकाळ होणार राखी वगैरे बांधून. तर मी चपाती भाजी असं करून ठेवलेलं आहे. समर्थला तर काही येता येणार नाही, मला एकटीलाच जावं लागणार आहे. कारण का त्याचे आहेत 10वीचे क्लासेस, 10वी त्याची, त्याच्यामुळं एक दिवस सुद्धा असं 10वीचा क्लास बुडवून जमत नाही. आणि सोमवारचा सुद्धा त्यांचा क्लास ठेवलेला आहे. तर म्हटलं कशाला मग उगाचं देतो. आणि पेपर पण मंगळवारपासून सुरुवात आहे पेपरची. वेळापत्रक परवा चालू होतं, तो निघाला होता, पण म्हटलं नको, वेळापत्रक आले आणि पेपर पण आहेत आणि एवढ्याला आमचा प्रवास होणार, त्यापेक्षा म्हटलं तू घरीच राहा. तर मी म्हटलं चपाती भाजी करून घेते, सगळं आवरून घेते आणि निघण्याची तयारी करते. तर आता देवपूजा वगैरे झाली, तर म्हटलं चहा घ्यावा आधी. चहा घेतल्यानंतर तयारी कर. आणि 12 वाजेपर्यंत मला निघायचं, तर आता 10:30 वाजलेले आहेत. तर बघूया कसं काय उरकते आणि कसं काय निघता येते. ते सगळं स्वयंपाक तर करून ठेवलं, मशीनला कपडे वगैरे लावून ठेवले, घरातलं आवरलेलं आहे. तर मग आवरते आणि नंतर निघताना बोलते तुमच्यासोबत. तर आता आम्ही तयारी वगैरे करून घराच्या बाहेर निघालोय आणि हे मला सोडवायला यायला लागले, म्हणजे एसटी मध्ये बसून देतील आणि परत येतील, कारण का समर्थाजवळ कोण नाही आहे म्हणून. मारते ड्रायव्हर. हे 2 दिवस बायको नाही, आता घरी बरं वाटत असेल. समाधान हाय ते हाय, तर तू महिन्यावर राहू शकत नाही. सोमवारी लगेच यायला लागणार आहे. गणपती बाबा. ए मुक्ता, फोटो काढते, फोटो. ओंकार दादाला दाखवते फोटो तुझा. कशी दिसते मुक्ता? तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आज आहे रक्षाबंधन. काल मी आले होते ना, आज हा सोमवारचा वार आहे आणि सकाळी आम्ही खिचडी खायला बसलो होतो फराळाचं. आणि नंतर आता आम्ही राखी वगैरे बांधून घेणार, कारण का लगेचच मला निघायचं, त्यामुळे मी गडबड करत होते. एवढा लांबचा प्रवास आहे, म्हटलं लवकर गाडी पण भेटायला पाहिजे आणि निघायला पण पाहिजे. तर आता मी दोन्ही भावांना राख्या बांधून घेणार आहे आणि लगेचच निघणार आहे. तर आईचं चाललं होतं राहा म्हणून, की बरेच दिवसांनी आली आहे राहा म्हणून, पण नाही जमणार म्हटलं. समर्थाचे पेपर पण आहेत आणि काय झालं, माझी दोन्ही मुलं शिकायला बाहेर असतात. तर गौरीची तब्येत जरा बिघडली आहे, तर तिला पण घेऊन जाणार आहे मी सोबत. तिला बरं वाटत नाही आहे, तर तिला म्हटलं मी चल आपली दवाखाना वगैरे करू. आणि आता कशी साथ पण पसरली आहे, ताप थंडी वगैरे आला होता, तिला म्हटलं आपलं घरी घेऊन व्यवस्थित दवाखाना वगैरे आणि आराम पण करशील आणि माझं लक्ष पण राहील म्हटलं. म्हणून मी आता तिला जाताना घेऊन जाणार आणि आता भावाला राखी बांधून घेते आणि निघण्याची तयारी करते पटापट. असंच माझी येण्याची पण गडबड, जाण्याची पण गडबड. आई नुसतीच बोलत होती की नुसती आली निघाली लगेच, राहिली नाही काही नाही. पण कसं असतं, मुलांची शाळा क्लासेस सगळं बघून गडबडीमध्ये उभ्या उभ्या का होईना आले, राखी पौर्णिमा झाली, तेच महत्त्वाचं आहे, बाकी काही राहिलं. मग लगेच खाली. तर हा माझा सगळ्यात छोटा भाऊ आहे, आता ह्याला पण राखी बांधणार आहे. तर तो पण तेच बोलत होता की राहा म्हणून, किती गडबडीवर आली आहेस, आली नाही तर लगेचच निघाली, काय सुट्ट्यांमध्ये पण यायला भेटलं नाही म्हणून. तर मुलांचे क्लासेस आणि शाळा असल्यामुळे मला नाही यायला मिळत. तर आता ह्याला राखी बांधणार आणि निघणार लगेच. आणि आणखीन 2 बहिणी यायच्या होत्या, तर त्यांचा फोन आला होता की तू थांब आम्ही येतोय म्हणून.
मी म्हटलं नाही, मला खरंच थांबायला वेळ नाही आहे, कारण का मी म्हणालेच की गौरीची तब्येत बरी नाही, मला तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि त्या समर्थ पण घरी एकटाच आहे, तर त्याच्यामुळं मला अजिबात थांबायला वेळ नाही आहे. म्हटलं नंतर कधीतरी भेट होईल. तर आता मी ह्याला राखी बांधणार आणि लगेचच निघणार. आणि आज तर भरपूर गर्दी असणार गाड्यांना, म्हणून मी पण निघण्याची गडबड करत आहे. तर आता दोघी बहिणींची तर नाही भेट झाली, पण नंतर कधीतरी होईल, जाऊ द्याल म्हटलं. पण चला आता मग राखी बांधून घेते आणि मग लगेचच निघणार आहे. तर अशी गडबडीमध्ये माझी रक्षाबंधन झालेली आहे. जास्त थांबायला पण नाही, बोलायला पण नाही टाईम भेटलेला. तर ही सगळ्यात छोटी बहीण आहे, ही पण राखी बांधून घेतली आता. हा वा 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 वा, तू हुशार आहेस रे. पाणी द्यायचं मला जाऊ दे. इकडे बघ मुला, तिकडे बघ. खाऊ चारायच्या आधी दादा खाऊ चार. तूच खा. दादाला चार. हवरावणी जरा स्लो गदर तांदूळ टाक डोक्यावर. तांदूळ टाक दादाच्या. ते कोणाला टाकायला? टाक डोक्यावर. असे कर, गोल गोल कर बाप्पा. तर ही माझी 2 भाचे आहेत, माझ्या मोठ्या भावाची 2 मुलं. आणि लहान असून सुद्धा बा कशी राखी बांधतीये, ओवाळतीये. तर ह्या दोघांना बघून मला माझ्या मुलांची खरं तर आठवण आली की ती पण लहान होती, तर असंच मी त्यांना राखी बांधायला सांगायचे आणि जसं गौरीला सांगाल तसं ती करायची. तर मला ह्यांना बघून आठवण आली. आणि खरंच हेच ते लहानपणीचे क्षण असतात की ते आपल्याला आठवण करून जातात. आणि कधी बघितलं ना की आपल्याला आठवण येते की आपण पण असंच होतो लहानपणी. तर ठीक आहे, आता मी ह्यांची थोडीफार व्हिडिओ काढली आणि नंतर माझे पण फोटो काढले बहिणींसोबत. आणि नंतर मी लगेचच घरी निघाले, कारण का मला गडबड होती म्हणून. तर घरी आल्यानंतर मी गौरीला दवाखान्यातून आणली आणि संध्याकाळची ही वेळ आहे, संध्याकाळी राखी बांधण्याची. तर घरी पोचले मी, उशीर झाला भरपूर, तरी पण मी गौरीला दवाखान्यातून आणलं आणि ओंकारला म्हटलं आरती करून घे, समर्थाला पण आरती करून घे. तिला बरं नाही वाटत, तर तिला म्हटलं काही तयारी वगैरे नको, आपली आरती करून घे चल म्हटलं. तर आता ती राखी बांधून घेते आहे आणि जवळजवळ आता 9:30-10 वाजलेले आहेत. ह्यांना पण ड्युटीवरती जायचं आहे. तर चला मी माझ्या व्हिडिओला इथंच एंड करणार. अशी झाली माझी रक्षाबंधन साजरी. तर कशी वाटली तुम्हाला ते सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमची कारण ही खूपच आजारी झाली होती. राखी बांधून घे, आता दोन्ही भावांना ती राख्या बांधून दवाखान्यातून आली तेव्हा ती उठली.